भाई ही मूर्ती क्रेझी आहे यार, खरंच काय मूर्ती वाटते सिरियसली. माझी बहीण आणि मम्मी असे पहिल्यांदा एवढे मोठे मोठे गणपती बघतायत कुठल्या वर्कशॉपमध्ये. ते लोक जरा त्यांच्यासाठी फर्स्ट टाईम आहे असं मला वाटतं. आणि ते लोक बोलत पण होते की ते लोक आले नाहीत जास्त. हे मम्मी तिकडे बघ, ती मूर्ती बघ, बाय ती मूर्ती बघ, ती बघ समोर. चल तिकडे जा. आता असं वाटतं आम्ही ब्लॉग टाकेमध्ये गणपती येतील, तुम्हाला तुम्ही कधी बघणार आणि कधी येणार घ्यायला. 20 मिनिटं झालो आम्ही इथेच थांबलोय, कारण पुढे बाप्पाचं आगमन आहे. हे बघा आणि आपले फॅन येतात बघा पाठवून, आपल्या पाठी साहिल सर करतायत. स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ होणार आहे फुल ऑफ गणपती डेकोरेशन आणि शॉपिंग पूर्ण. बस गणपती बाप्पाला मोजके 3-4 दिवस राहिलेत. आज आहे सॅटर्डे आणि पुढच्या येणाऱ्या वेनसडेला गणपती बाप्पा येणार. सो माझं डेकोरेशनचं सामान थोडं म्हणजे राहिलं होतं घ्यायचं. म्हणजे काय करायचं मला माहीत नाही, बट मी आता जाईन. आता मी चाललो आहे शाळेत मे बी भुलेश्वरला, लालबाग किंवा भुलेश्वरला. सो तिकडे जाऊन थोडंसं सामान घेऊ आणि गणपती बाप्पाचं पण सामान म्हणजे थोडं घरी जे काय लागेल ते पण घेऊ. सो निघूया फटाफट. मी, माझी बहीण आणि माझी मम्मी आम्ही लोक तिघं चाललो आहे. आणि सगळं आधीपासून जे मी काय हे एवढे सारे कपडे, हे सगळं, हे कपडे, इथे एवढे फुलं आहेत, ह्यात पूर्ण फुलं आहेत, हे सगळे कपडे सगळे काढून ठेवले ॲक्च्युली, कारण समजायला की आपल्याला काय लागणार आणि काय घेऊन यायचे. बोल ना आता. कधी वरून पक करते, कॅमेरा बंद होता तेव्हा लेट केलं. आता काय बोलत नाही. तो मित्रांनो आता आम्ही लोअर परेड स्टेशनला उतरून चालत चाललोय, कारण इथे टॅक्सी भेटत नाही. आणि इथे आल्यावरती एक वेगळीच वाईब येते. म्हणजे ह्या वर्षी मी चिंतामणीला नव्हतो आलो, कारण दहीहंडीला मी आदल्या दिवशी खूप थकलेलो आणि पाऊस पण होता. सो बट ते वाईब बघा यार, काय वाईब आहे. आणि माझी मम्मी आणि माझी बहीण पण बोलतात की मी फर्स्ट टाइम इथे लालबागला आले. म्हणजे लोक काय कधी आपल्या आयुष्यात लालबागला आलेच नाही काय गणपतीत वगैरे. गणपतीची खरी वाईब इथे येते यार, खरंच सिरियसली काय वाईब आहे. म्हणजे इथे सगळीकडे बॅनर, लाइटिंग, हे ते, फक्त तुम्ही बांबू वगैरे पण म्हणजे ऑलमोस्ट तयारी झाली नाही बट चालू आहे. गणसंकुल म्हणून आहे इथे लालबागला जायच्या आधी. ते आम्ही दरवर्षी येतो, बट भारी आहे इथे. लहान लहान मूर्त्या पण बघा, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा सिरियसली यार, काय भारी आहे यार खरंच. ओरे बाप रे बाप, लुक ॲट दिस गाईज. काय आहे, समथिंग क्रेझी यार. काय रूप आहे यार बाप्पाचं सिरियसली. माझी बहीण आणि मम्मी असे पहिल्यांदा एवढे मोठे मोठे गणपती बघतायत कुठल्या वर्कशॉपमध्ये. ते लोक जरा त्यांच्यासाठी फर्स्ट टाईम आहे असं मला वाटतं. आणि ते लोक बोलत पण होते की ते लोक आले नाहीत जास्त. हे मम्मी तिकडे बघ, ती मूर्ती बघ, बाय ती मूर्ती बघ, ती बघ समोर. चल तिकडे जाऊया. गाईज आम्ही इथे पहिल्याच दुकानात आलो आहे आणि इथे मला जो कपडा पाहिजे होता, म्हणजे मी जे ठरवलेलं, सो तो कपडा मला भेटला आहे. पिंक, थोडा लाईट पिंक. आणि इथे आता सगळं लाईनशीर इकडे तुम्हाला दुकानच भेटतील. हे गणेश गल्लीचं गेट, इथे काम चालू आहे पूर्ण, काय झालं नाही. शायद उद्या वाटतं दर्शन होणार लालबाग आणि गणेश गल्लीचं. मम्मी तुला आवडलं इथे? मम्मीला खूप आवडलं. आणि इथे पुढे कुठला तरी गणपतीचं आगमन आहे. ॲक्च्युली आता आम्ही लालबागच्या इथे आहे. लालबागचं तुम्हाला बाहेरचं दाखवतो गेट कसं आहे. या टायमाला खूप भारी आहे, म्हणजे रील्समध्ये बघितलं, खूप भारी आहे. वाईब आहे भाई, इथे वाईब आहे.
आता आम्ही हा वाला घेतला आहे. कुठे गेला खाली पिंक आहे ना. 150 रुपीज मीटर. हा पण चांगला वाटलेला बट एवढा हे नाही म्हणजे ट्रान्सपरंट पाहिजे तो. आता असं वाटतं आम्ही ब्लॉग टाकेपर्यंत गणपती येतील. तुम्हाला तुम्ही कधी बघणार आणि कधी येणार घ्यायला. मी कंटाळली. लालबागचा गेट बघा काय गेट आहे यार. वाटतंय असा राजाचा गेट आहे. आणि इथे बघा सिरियसली यार काय वाटतंय. त्या लोकांना घ्यायचं काय नाही फक्त सगळीकडे थांबतायत. तर त्या घंटीच्या दुकानात थांबलेत बट घेणार काय नाही. मे बी घेतले तर टाळ घेणार. मम्मी हसते वाटतं ऐकलं मम्मीनी. हा घेऊया. वरचे सगळे झुंबर आवडलेत बट आमच्या घरी असं लावायला वरती काय जागा नाही. बट सिरियसली काय असतं ना लावायला तर मी घेतलं असतं एक तरी. मस्त वाटतंय. आज भाई आगमन आहेत. खूप सारे आगमन होते आज पण. म्हणजे असे मंडळ वळखीचे नाहीत पण खूप मोठे मोठे गणपती बाप्पा निघालेत आज. मम्मी आणि माझी बहीण बघतच राहत आहेत कारण त्यांनी एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या बघितल्या नाहीत जास्त. फायनली खूप वेळाने शोधल्यानंतर टॅक्सी भेटली. मम्मीला आणि बायला खूप भूक लागले आणि ट्रॅफिक बघा. म्हणजे विचार करा की चिंतामणीला आणि हे सगळे जेव्हा गणपतीचे आगमन असतात तेव्हा किती गर्दी असेल. 20 मिनटं झालो आम्ही इथेच थांबलोय कारण पुढे बाप्पाचं आगमन आहे. हे बघा आणि खूप ट्रॅफिक आहे. भाई पूर्ण मूर्ती टच आहे ब्रिजला. आता आम्ही आलो अंधेरीला कारण आम्हाला जे फुलं पाहिजे होती सुट्टी फुलं ते तिकडे नाही भेटली. आणि कपडा पण घ्यायचा आहे म्हणजे टेबलावरती. सो तो नाही भेटला तो आता आम्ही अंधेरीला बघतो. अंधेरीला थोडा कॉस्टली भेटेल बट ठीक आहे. आता आम्ही डोसा खातोय अंधेरी वेस्टला स्टेशनजवळ. आणि या लोकांनी एक डोसा संपवला आहे. 2 डोसे संपवले. आता परत मागवलं आहे कारण मला पाहिजे होता मी नव्हता मागवला. भाई इथं इथे बघा यार इथे काय डेकोरेशन्स आहेत. रेडीमेड्स पण आणि हे सगळं पण. लालबागपेक्षा जास्त कॅटेगरी आहे आणि ऑप्शन्स आहेत. आता हे सगळे जरा घरचं सामान घेतोय गणपतीच्या दिवशी. जेवणाच्या पत्रावळ्या वगैरे प्रसादासाठी सगळं. ॲक्च्युली आता तिकडे डेकोरेशन नाही घेतलं अंधेरीला. अंधेरीला जाऊन आमचा काही फायदा नाही झाला. आता आम्ही चालू आहे घरी आणि खूप मुश्किलने आम्हाला रिक्षा भेटले. अंधेरीवरून रिक्षा खूप मुश्किलने भेटते. आणि अंधेरीला आम्ही कायच घेतलं नाही कारण खूप हदच्या जास्त महाग आहे. फुलं वगैरे एवढी महाग आहेत. सो मी आता डिसाईड केलं आहे की मला परत अंधेरीला यावं लागणारच आहे. सो जेव्हा मी स्टार्ट करीन माझं तेव्हा जेव्हा मला जे जे लागेल तर मी तेवढंच सामान परत घ्यायला येईन अंधेरीला 1 दिवस आधी. सो आता मी काही नाही घेतलं फक्त एक शर्ट घेतला आहे माझ्यासाठी. हा गोप्रो आहे माझा एक मित्राचा आहे. तो गोप्रो 9 आहे. सो तो सेकंड हँडमध्ये विकतोय. सो माझा विचार खूप टायमापासून चालला आहे की मला हा घ्यायचा आहे. बट थोडासे डेंट वगैरे आहेत बट ठीक आहे. गोप्रो 9 आहे आणि मला खूप असं मोटो व्लॉगिंग करायचं हे आहे. तर तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा की मी हा घेऊ की नको. माझा विचार चालला आहे गोप्रो 10 घ्यायचा बट लेट्स सी. सो मित्रांनो आता वाजतायत 12:30 पावणे 1 आणि आमची मॅच आहे बोरिवलीला. मॅच म्हणजे अशी मोठी मॅच नाही टर्फमध्ये मॅच आहे. तर आम्ही सगळे एरियातले मित्र चाललो आहे प्रतीक भाईच्या 4 व्हीलरनी. प्रतीक हाय कर. मित्रांनो आता आम्ही निघालोय. आम्ही सगळे चिल्लर पार्टी आहे पाठीमागे आणि बाकी सगळे बाईकनी येत आहेत. आणि प्रतीकची गाडी बघू शकता तुम्ही विथ सनरूफ. आपण येताना ट्राय करूया वरती. आता सध्या शूज वगैरे घातलेत आणि आता थोडं खेळायचं पण आहे. सो पॉवर पाहिजे थोडी एनर्जी पाहिजे. काय बोलतो प्रतीक? हो गाईज मित्रांनो इथे आता नाकाबंदी आहे. ड्रिंक अँड ड्राइव चेक हो रहा है. जाऊ शकता. देख रहा था क्या हो? ओ भाई
भाई ये कौन से जगह पे गाड़ी लेके आया यार, बेचारे की नई नई गाड़ी है, इधर किधर टर्फ देखे भाई तुम लोग। शैलेश दादा कुठे घेऊनलाय भाई? भाई हा टर्फ आहे, एक नंबर टर्फ आहे, पण थोडा आतमध्ये आहे। ए डे हम लोग की पहला बैटिंग है और ये टर्फ थोड़ा छोटा है, सो मेरे ख्याल से बहुत अच्छा यहाँ पे स्कोर होना चाहिए। टर्फ देखो यहाँ पे बहुत नज़दीक सिक्स है और यहाँ पे शैलेश दादा हाय कर। हाँ का हो सुब्बू अपोजिट में खेलत बा। पहिली मॅच आम्ही जिंकली, थोडी टफ टीम, एवढी टफ टीम नव्हती बट ठीक आहे, चांगली होती। आमचे अर्धे प्लेयर त्या टीम मध्ये खेळत आहेत। आता सेकंड मॅच आहे आणि हा बोलतोय मला सारखे सारखे घ्या भाई, बोल अभी, बोल कुछ तो बोल ना अभी। अपोजिट टीम में मेरा भाई खेल रहा है और पूरी 5 ओवर खेला है, हटे पूरी 5 ओवर खेला है, लेकिन छक्का एक भी नहीं मारा है। मित्रांनो या भावाची ओव्हर बघा, बॉलिंग बघा। शैलेश मोरे ऑन स्ट्राइक। व्हाट अ शॉट, बॉल। सो मित्रांनो आम्ही सेकंड मॅच हरलेलो आहे, खूप ओव्हर कॉन्फिडन्स झालेलो आणि सेकंड मॅच हरलेलो आहे। ठीक आहे, मी माझ्यामुळे हरलो कारण माझी ओव्हर खूप घाण पडली, मला 22 रन पडले, पण ठीक आहे काय बोलू नाही शकत। आणि ॲक्च्युली थोडा आमचा टाइम वेस्ट झाला कारण पोलीस आले होते काहीतरी, ते कोणतरी हम लोग जीतते मैच हार गए, ठीक है कोई बात नहीं। अभी बहुत सारे मैच है, हम लोग 5 बजे तक यहीं पे। आपला कॅमेरामॅन आहे तिकडे। अरे तो सो मित्रांनो आम्ही 5 मॅच जिंकलोय, ते लोक 4 मॅच जिंकले आणि इथे ऑलमोस्ट आमचा टाइम एंड झालाय। सो आता वाजलेत 4:45 समथिंग, 5 या 4:45 काहीतरी वाजले। सो आता आम्ही चाललोय घरी कारण खूप लेट झालाय आणि उद्या थोडा गणपतीची तयारी पण करायची घरी। मित्रांनो हे मला एक्सपिरियन्स करायचं होतं म्हणून मी पाठी बसलोय, सनरूफ, आणि आपले फॅन येतात बघा पाठून, आपला पाठी साहिल सर करतायत। आपले फॅन आहेत, आपण थांबायचं नाही तर आपल्याला घेरतील। देतो ऑटोग्राफ देतो, पुढे थांबतो पुढे मित्रांनो इथे बघा गणपती बाप्पा मोरया आगमन होत आहे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया। सो बस मित्रांनो ब्लॉग इथपर्यंतच होता, तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका।